राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. काय उत्सव साजरा करायला आलो? 31st. हा, जसं एक शोले पिक्चर आहे, बरोबर आठवलं? त्याच्यात तो विचारतो ना, क्या सोच कर आए थे. तसं जर मी तुम्हाला विचारलं क्या सोच कर आए हा, काय उत्तर देणार? कारण नाही ते खायला आहे, नाही तर प्यायला आहे, बरोबर? मग तुम्ही काय विचार करून आलात की ते प्रभूजी काय देणार? तर सगळ्यात पहिले एक मुद्दा क्लिअर करूयात, त्याच्यानंतर आपल्यासोबत सुंदर आज शंखनाद करणारा संघ, त्यांचा पूर्ण ग्रुप आज इथे उपस्थित आहे. तर शास्त्रामध्ये 3 या संख्येचं खूप विशेष महत्त्व दिलेलं आहे. जसं 3 मुख्य वेद आहेत, 3 मुख्य गुण आहेत, 3 मुख्य रस आहेत. तर 3ची त्रयी जी म्हटली गेली ती खूप विशेष आहे. म्हणून आपण जो महामंत्र आहे तो 3 वेळा गायला. तर त्याच प्रकारे आपण आपला जो कार्यक्रम आहे, आपण आधी जे पहिले हरे कृष्ण कीर्तन प्रभूजींनी केलं, का केलं? त्याला मंगल आचरण म्हणतात. काय म्हणतात त्याला? मंगल आचरण म्हणजे की प्रत्येक सत्संग असेल, कार्यक्रम असेल, लग्न असेल, तो कार्यक्रम आनंदात पार पडावा, शांततेत पार पडावा आणि त्याचा लाभ सगळ्यांना व्हावा, ही त्याच्यात मंगल कामना असते. काही ठिकाणी ती बोलून दाखवली जाते, काही ठिकाणी ती बोलून दाखवली जात नाही. पण प्रत्येकाच्या मनात असतं की सगळं मंगल व्हावं, बरोबर? कोणाला वाटतं का की आमच्या लग्नामध्ये खूप मारामाऱ्या व्हावं, पिऊन यावे आणि मारामारी, असं वाटतं का कोणाला? नाही. त्याच प्रकारे सत्संगात सुद्धा मंगल सगळ्यांचं हो, याच्यासाठी आपण मंगल आचरण करतो. तर आता आपण शंखनाद करणाऱ्या ग्रुपला इथे पुढे आमंत्रित करणार आहोत, जेणेकरून ते आपल्यासाठी शंखनाद करतील. धन्यवाद. खूप सुंदर क्लिनिकली प्रूव्ह केले गेले विचार. हे आपल्याला आधीपासून माहिती होतं, म्हणून आधी प्रत्येक घराघरात शंख होता, प्रत्येक लहान मुलाला मुलीला शंख वाजवतायत. आम्ही काही वर्षापूर्वी उडीसा राज्यात गेलो आणि उडीसा राज्यात तिथे छोटी छोटी गावं होती आणि आम्हाला तिथे तीर्थाटन होतं. तर तुम्हाला खोटं वाटेल, तिथे ज्या ज्या गावात आम्ही गेलो सगळ्या महिला बाहेर येऊन, त्यांना वाटलं इतके साधू संत आले, जवळपास आम्ही 30-40 भक्त होतो, सगळे धोती कुर्ता भगव्या कपडेधारी सगळे.
तर त्या स्त्रिया बाहेर येऊन प्रत्येक घराच्या समोर येऊन प्रत्येक स्त्री शंख वाजवत होती हे दाखवायला की तुमचं स्वागत आहे. तर ही आपली वैदिक सनातन पद्धती आहे. शंख, प्रत्येक घरात शंख असला पाहिजे, कारण ते लक्ष्मीचंही प्रतीक आहे आणि भगवंताच्या हातात पण शंख आहे. बरोबर? काय नाव आहे? काय नाव आहे? पांचजन्य. ओके. शंखाचं नाव काय भगवंताच्या हातात? बापरे. ॲनिमल मूवीचा हिरो कोण? ते आपल्याला सगळ्या शंखाचं नाव. कोणीतरी जे पहिले बोलले ते बरोबर बोलले. पांचजन्य नाव आहे भगवंताचं. पांचजन्य ऋषिकेशो, गीतेत भगवंत संजय सांगतात की भगवंताचा जो शंख आहे त्याचं नाव पांचजन्य आहे. तर ह्या शंखनादाने आपण आजचा कार्यक्रम सुरू करणार आहोत. मी तुम्हाला थोडक्यात रूपरेषा सांगतो, म्हणजे तुम्हाला कळेल की कधी तुम्हाला घरी जायचंय. बरं, किती लोक 12च्या हिशोबाने आले? हातवर करा. अरे वा, क्या बात आहे. मग तुम्हाला प्रसाद आधी घ्यायचा की नंतर? तुमच्यासाठी डिनर पण ते बनवत आहे. ठीक आहे. तर आता पहिले मी छोटासा एक 20-1 मिनिटं टॉक देईन. आपल्याला, आपण तर न्यू इयर आत्ता सेलिब्रेट करत नाही, आपलं चैत्र पौर्णिमेला असतो, पण तरी ठीक आहे. हे बघा, आम्ही इथे जर तुम्हाला बोलवलं नसतं तर तुम्ही दिवसभर बाहेर कुठेतरी हिंडलाच असतात रात्री, बरोबर? त्याच्यापेक्षा काय आहे की जे लोकांना आवडतं ते द्या आणि त्याच्यात अध्यात्म ॲड करा. म्हणून आम्ही मुद्दाम हा 31 डिसेंबरचा कार्यक्रम घेतला, जेणेकरून तुम्हाला एक नवीन उत्साहाने नवीन वर्ष सुरू करता येईल. पण त्याच्यासाठी काय लागेल आणि त्याच्यासाठी काय तयारी करायची ती आज आपण इथे थोडक्यात बघणार आहोत. तर 1 वर्ष गेलं, आपल्या आयुष्यातलं 1 वर्ष संपलं, बरोबर? किती लोकांना जाणवलं की आपलं आयुष्य 1 वर्षाने कमी झालं? 1 वर्षाने कमी झालंय, मग सेलिब्रेट कशाला करायला आले? मरायला आता टाइम जवळ आला. सेलिब्रेशन कसलंय? उलट तो खंत झाला पाहिजे की अरे बाबा 1 वर्ष संपलं. ह्या 1 वर्षाचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे की 1 वर्षात मी काय केलं, काय गमवलं, काय प्राप्त केलं. जसं एखादा CA असतो, तो CA काय करतो? वर्षभराची टॅली करतो, बॅलन्स शीट. किती प्रॉफिट, किती लॉस, ॲसेट किती, लायबिलिटी किती, देणं किती, घेणं किती. त्याच प्रकारे 31 डिसेंबरला आपल्याला ह्या वर्षाचं टॅली करायचं आहे. आणि ही टॅली जर तुम्ही केली नाही तर उद्यापासून काही वेगळं होणार नाहीये तुमच्या आयुष्यात. तुम्हाला ह्या येणाऱ्या वर्षात जर नवीन काहीतरी करायचं असेल तर तुम्हाला आजची जी रात्र आहे तिथे कुठेतरी संकल्प घेणं अपेक्षित आहे की हो, मला येणारं वर्ष सुंदर रीतीने पार पाडायचं आहे, मला माझ्या आयुष्यात काहीतरी कमवायचं आहे, बरोबर? आता मी जर तुम्हाला प्रश्न विचारला, किती लोक व्यायाम करता? कॉटवर बसून नाही. काही लोकांना विचारलं सूर्यनमस्कार करता का? हो, कॉटवर बसून. सूर्यनमस्कार ऑफिशियली. किती लोक ऑफिशियली व्यायाम करतात, म्हणजे कसरत? नाही, तुमच्या पोटाच्या साईजवरनं कळलं मला ते. ते किती खरं आणि किती खोटं आहे त्याच्यात सांगायची गरज नाही की. बरं, मागच्या वर्षी पण तुम्ही संकल्प घेतला होता की मी पुढच्या वर्षापासून 1 जानेवारी पासून 2024 पासून व्यायाम करणार. किती लोक होते? हे बघ मॅडम, खरं बोल, किती सिद्ध झालं? त्या म्हणता काही सिद्ध झालं नाही. तर किती दिवस केला मग प्रयत्न? 10. इमानदार व्यक्ती, 10 दिवस त्यांनी मनापासून केला. उद्या जर तुम्ही जिमला गेलात, इतकी गर्दी दिसेल, इतकी असं तीर्थसारखं एकदम भरलेलं खचाखच, आणि जो पाहावा तो डंबेल घेतोय, कोणी इकडे, कोणी तिकडे, कोणी वर, कोणी खाली, आणि ते 5-6 दिवस एवढं करता 7व्या दिवशी तो म्हणतो बस झाला, वर्षभराचं 7 दिवसात आवरलं. त्याच्यानंतर कोणी तिथे फिरकत नाही. तर ह्या वर्षी आपल्याला असा संकल्प घ्यायचा आहे की जो आपण पालन करू शकू, आणि त्याच्यासाठी गीतेत एक सूत्र दिलंय.
गीतेच्या 6व्या अध्यायात भगवंत सांगतात, कुठलीही गोष्ट जर तुम्हाला लॉंग टाईमसाठी करायची असेल, नीट लक्षात घ्या, ती कधीही मोठ्या प्रमाणावर नाही सुरू करायची. बिझनेस असेल छोटाच सुरू करायचा. तुम्हाला एखादी गोष्ट आपल्या जीवनात अंमलात आणायची असेल ती छोटीच सुरू करायची. गीतेच्या 6व्या अध्यायात भगवंत सांगतात, क्षणय क्षणय उपरमेत बुद्ध्याधृती गृहीतया, की कुठलीही गोष्ट जर तुम्ही छोटी छोटी आणि रोज करत गेलात आणि त्यात जर वेळ ठरलेली असेल तर 100% तुम्हाला ती 30 किंवा 40 दिवसात तुमच्या अंगवळणी पडते आणि आयुष्यभर तुम्ही तिला कॅरी करू शकता. एक छोटंसं उदाहरण देतो. किती सायन्सचे विद्यार्थी हात वर करा. 1⁻³ किती होणार? ओके, बरोबर. 1.01 किती फरक पडला? 0.1. आता 1.01⁻³ करा, किती होईल? कोण सांगेल? 12वीचे विद्यार्थी, सायन्सचे विद्यार्थी, मॅथ्सवाले. काय नाही, 0.1 ने वाढवला किती फरक पडेल? बोला. फक्त 0.01 ने बदल केला, बोला किती? 37.3. कुठे 1 आणि कुठे 37 टाइम्स वाढलंय. ते किती बदल केला? 0.01. तुम्हाला उद्यापासून इतकाच बदल करायचा आहे. तुम्ही 7 वाजेला उठतात, 8 वाजेला उठतात, 9ला, असं म्हणू नये सगळ्यांचं. पण काही ठिकाणी आता परवाच आम्ही वृंदावनहून आलो, तर आम्ही मथुरेहून ट्रेन बोर्ड केली आमची. तर माझ्या सीटवर ऑलरेडी कोणीतरी झोपलं होतं. आता ती नेमकी महिला असल्यामुळे तिला कसं काय उठवणार झोपेतनं? मग मी शोधत होतो की हे कोणाची प्रॉपर्टी बघ, ही संपत्ती कोणाची इथे, या आमच्या सीटावर झोपली. मग तिकडे ते एक बाबा बघत होते की अरे महाराज काहीतरी शोधतायत. त्यामुळे हा क्या हुआ? म्हटलं सीट हमारा है तो आप जानते हैं क्या इनको? तर तो बाबा म्हटला हा जानते, हमारी बहुरानी आहे. म्हटलं हो दिसतंय, कारण 10 वाजल्यावरही उठली नाही. सकाळी 10 वाजेला ती गाढ झोपलेली. मग तो म्हणे थोडे टाइम के लिए आप इधर बैठ जाइए, उठेगी वो. मग आम्ही 1 तास जप करत बसलो. ते 11 वाजले, 11:30 झाले, ती माऊली काय उठे ना. मग त्याला म्हटलं कितना टाइम लगेगा और? म्हटलं आता माझ्या गायत्रीचा वेळ झाला, 12 वाजायची वेळ आली, ती काय उठे. नाही आपको तकलीफ हो रही है तो आप हमारे सीट पर बैठ जाइए. हां म्हटलं असं काहीतरी दुसरं सोल्युशन दे. मग त्याने त्याची वरची बर्थ दिली आणि मग तो खाली माझ्या सीटवर, त्यांची पूर्ण फॅमिली बसली. सांगायचा उद्देश काय? तुम्हाला बदल पाहिजे ना आयुष्यात, मोठा करू नका. भगवंत सुद्धा त्याला दुजोरा देत नाही. भगवंत म्हणतात छोटा. किती होऊ शकतं? तुम्ही जर 8ला उठतात ना, काही नाही, उद्यापासून आपल्याला 7:45ला उठायचंय, बस. इतकं करा 1 महिना. त्याच्यानंतर तुम्ही 7:30ला या, 7:15ला या. होतो बदल, होतो. आमच्याकडे काही लोक आहे जे त्यांच्या दिवसाला कमीत कमी 20 सिगरेट प्यायचे. असं म्हणत नाही तुम्ही घ्या, पण 20 सिगरेट, विचार करा, एक व्यक्ती 20 सिगरेट घेतोय, नाही सुटत. त्याला म्हटलं काही सोडण्याच्या भानगडीत पडू नको, 1 कमी कर फक्त. आज तो व्यक्ती दिवसाला फक्त 2 घेतो. बदल आहे की नाही? कुठे 20 आणि कुठे 2. तर तुम्हालाही जर जीवनात बदल घडून आणायचा असेल, छोटा, जितकं छोटं होऊ शकतं. कारण ब्रेनमध्ये आपलं सर्किट असं आहे की ते छोट्या छोट्या गोष्टी स्वीकार करतं, मोठ्या गोष्टी ते स्वीकार करत नाही. बरं, आता तुम्ही म्हटलात की ठीक आहे बाबा, छान सूत्र सांगितलं, छोटं कर. पण जसं मॅडमला आपण विचारलं किती दिवस करू शकल्या त्या, एवढं लक्ष. मॅडम ऐकताय बरं, 10 दिवस केलं. तसं त्या 15 म्हटल्या होत्या, पण तुम्ही 5 कमी केले, हरकत नाही, पण केलं त्यांनी. मग आता तुम्ही 15 दिवसानंतर तुमचा पण ग्राफ खालीच येणार ना, बरोबर? मग तो ग्राफ कंटिन्यूस वरती ठेवायचा असेल तर काय करावं लागेल सांगा जरा. ग्राफ जर तुम्हाला कंटिन्यूस वर जाणार हवा असेल तर काय करावं लागेल? मी तुम्हाला एक छोटी स्टोरी सांगतो, नीट ऐका, फार महत्वाची स्टोरी. एकदा एक व्यक्ती सत्संगाला यायचा आणि तो वर्षभर सत्संगाला रेग्युलर आला.
पण एका वर्षानंतर त्याला काय वाटलं, मग तो म्हटला की बस झालं सत्संग, आता काय नको मला सत्संगाला नाही जायचं. आणि त्याने सत्संगाला येणं बंद केलं. मग सत्संगाला येणं बंद केल्यावर जे सत्संगाचे कॉर्डिनेटर होते त्यांनी बघितलं की रे एवढा छान व्यक्ती येत होता, रेग्युलर सत्संग करत होता, गायब झाला. आणि मग त्यांनी विचारलं की हा राहतो कुठे. त्याच्या घरचा ॲड्रेस घेतला. घरचा ॲड्रेस घेतल्यावरती त्याच्या घरी गेले न सांगता, अचानक. आता अचानक जर तुमच्या घरी कोणी आलं तर तुम्ही एकदम की बाबा अचानक कसं काय आले. मग आता तो व्यक्ती बघतो की अरे आपल्या सत्संगाचे जे गुरुजी आहे ते आलेत. मग गुरुजी आल्यावर तो काहीच बोलत नाही, कारण त्यावेळेला तो आरामात बसलेला असतो. थंडीचे दिवस मस्त शेकोटी पेटवली त्याने आणि तिथे बसून तो मस्त छान त्याचं चाललंय पेपर वाचन. आता तो बघतो गुरुजी आले, पेपर वाचतोय. गुरुजींनी तर गीता वाचायला सांगितली होती. मग तो काहीच कळत नाही. ते गुरुजी खुर्ची घेतात आणि त्याच्या शेजारी बसतात. आता त्याला तर अजून ओशाळल्यासारखी की अरे गुरुजी आले, बसले आणि काही बोलत पण नाही. आता त्याला वाटतं की रागवतील, काहीतरी बोलतील. मग गुरुजी काहीच करत नाही. त्याने जी शेकोटी पेटवलेली आहे त्या शेकोटीत तो चिमटा असतो, आठवलं? चिमटा असतो. त्या चिमट्याने तो एक कोळशाचा तुकडा घेतात आणि कोळशाचा तुकडा साईडला ठेवतात आणि ते त्या कोळशाच्या तुकड्याकडे बघत राहतात. त्यालाही कळत नाही कोळशाचा तुकडा का बाहेर काढला, चांगली आग लागली होती. आणि थोड्या वेळाने तो जो कोळशाचा तुकडा आहे तो हळूहळू थंड व्हायला लागतो. त्याच्यावर राख चढते आणि राख चढल्यावर त्याची अग्नी असं वाटतं विझली पूर्ण. मग थोड्या वेळाने काय करतात, परत चिमट्याने तो कोळसा धरतात, परत आगीत टाकतात आणि जसा तो कोळसा आगीत टाकला धक 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 पूर्ण पेटतो. चिमटा ठेवतात, गुरुजी निघून जातात. काय मेसेज होता? काय मेसेज होता? तुम्ही जर सत्संगाच्या बाहेर पडलात, तुमची एकट्याची शक्ती पुरेशी. जसं तुम्ही सत्संगात परत आलात, तुम्ही त्या कोळशासारखं धगधग तुमची शक्ती वाढेल. म्हणून तुम्हाला कितीही वाईट सवय असेल, कुठलीही सवय असेल, तुम्ही नित्य नियमाने सत्संगाला या. ती सवय जाणार म्हणजे जाणारच, गॅरंटी. का? कारण कलियुगात काय म्हटलंय, कलियुगात संघाची शक्ती आहे, एकट्या व्यक्तीची शक्ती चालत नाही. कलौ संघ शक्ती. कलियुगात जर तुम्ही एकट्याच्या बळावर प्रयत्न करायला लागले तर ते तुम्हाला शक्य होणार नाही. म्हणून हा सत्संग आपण का बोलवला, याच्याकरताच तुम्हाला हे सांगायला की जे बाहेर अवेलेबल नाहीये ते इथे अवेलेबल होऊ शकतं. जसं ते आधी चाकू तेज करणारे लोक यायचे बरोबर, काय काय म्हणायचे ते, चक्कू छुरी. हा बरोबर. सत्संगाचं काम काय, चक्कू छुरी. आपली जी धार बोथट झालीये ना, मन लागत नाही, इंद्रिय त्रास देतात, कळत नाही कुठल्या वेळेला काय करावं. तुमची बुद्धी जी तीक्ष्ण होती ती आता तिची धार गेलेली आहे. इथे येऊन ती धार लावायची असते, चक्कू छुरी. सत्संगाचं काम काय, ती धार लावायची असते. आणि ती जितकी जास्त धार, व बाहेर कितीही प्रलोभन आले तर सहज त्याच्याने कापता येतं आपल्याला. पण एकट्यात जर तुम्ही करायला गेले तर तुम्हाला ते होणार नाही. म्हणून तुम्ही पण सत्संगाला या. आता बघा आपल्याकडे इतके लहान मुलं आहेत, हा पूर्ण पट्टा लहान मुलांनी भरलेला. बघा इथे पण पुढे लहान मुलं आहेत. आता मला सांगा, तुम्ही 31st ह्या मुलांना घेऊन बसले असते तिथे टीव्हीवर, सोफा सेटवर, पाय पसरून, गरम गरम चहा. आता तर थंडी गेली म्हणा, तर गरम चहा तर काही नाही, पण काहीतरी थंड पेय घेतलं असतं. काय घेता थंड पेयात? हे वर्ड्स पाहतो. काय थंड, फार थंड असतं ते, इतकं थंड की माणूस आडवाच घेतल्यानंतर त्याला कळतच नाही काय होतं. एकदा एक दोन मित्र असतात, ते एक मित्र एक दुसऱ्या मित्राला विचारतो, मला सांग 1 लिटर दूध जास्त पॉवरफुल की 1 बाटली जास्त पॉवरफुल? काय जास्त पॉवरफुल, 1 लिटर की 1 बाटली 90 ml? दूध किती, दूधवाले हातवर करा. अरे वा, पण 90 ml वाले हातवर. इच्छा खूप आहे प्रभूजी, पण असं सत्संगात सांगता येत नाही. सत्संगात असं ते चांगलं वाटत नाही ना. घ्यायची तुम्ही द्याल तर आम्ही इथे बसून ऑन द रॉक्स. तुम्हाला वाटत प्रभूजींना भरपूर माहिती आहे,
मी जिथे काम करायचो तिथे हेच चालायचं सगळं. आमच्या NCDEX हे NSE जसं स्टॉक एक्सचेंज आहे ना तसं कमोडिटी एक्सचेंजला होतो. पार्ट्या म्हणजे तिथे बापरे, तुम्ही काय पार्टी करणार बोला तुम्ही. तिथे एक एक दारूची बाटली म्हणजे 70,000, 90,000, लाख रुपये. 5 स्टार मध्येच पार्ट्या जातात. मॅनेजर लोक आल्यावर तुम्ही काय क्वार्टर पास ना, त्याला ते लागतं ना, भारी भारी अशी ब्रँडेड लागते तिथे सगळं. त्या एन्व्हायरमेंटमध्ये सगळं बघितलंय. पण तुम्हाला जर खरोखर बघायचं असेल तर पिल्यानंतर हे लोक कसे वागतात ते बघा फक्त. त्याला शुद्धच राहत नाही. त्याला लिटरली उचलून उचलून गाडीत ठेवावं लागतं. जर तुम्हाला कोणी प्रश्न विचारला दारू चांगली की वाईट, तुम्ही घेतली काय, तुम्हाला काय माहिती वाईट. असं नाही ना, त्याच्याने पोट साफ होतं. ते पोटात गेले ते घेतल्यानंतर पाचन वाढतं, भूक वाढते, चांगली गोष्ट आहे. तुम्हाला काय, तुम्ही घेता का नाही, मग तुम्ही कसं काय नाही म्हणता. बरं, सिगरेट चांगली की वाईट, लंग प्युरिफायर. ते कचरा अडकलेला असतो त्याच्याने ती लंग्स अशी वाढते आणि तो धुराने सगळा कचरा लंग प्युरिफायर म्हणतात त्याला. काय म्हणतात, हा सिगरेट नाही, याचा खराब शब्द नाही वापरायचा. छे, दारू चांगली किंवा वाईट, सिगरेट चांगली किंवा वाईट तुम्ही नाही ठरवत. पिल्यानंतर काय इफेक्ट झाला. गीतेत भगवंत त्याला काय म्हणतात, परिणामे अमृतोपमम परिणामे विषमिव. 18व्या अध्यायात भगवंत सांगतात त्याचा परिणाम काय, चांगला की वाईट, एंड रिझल्ट स्पीक्स. त्या व्यक्तीने दारू पिल्यानंतर काय झालं, जसा तो मुलगा त्याने प्रश्न विचारला ना, 1 लिटर की 1 क्वार्टर, तुमचं काय उत्तर आहे, 1 लिटर. तो दुसरा मित्र म्हणतो, अरे नाही म्हणे, नाही 1 लिटर पॉवरफुल नाही म्हणे. म्हणे कस काय, म्हणे तू 1 लिटर दूध पी आणि त्या भिंतीला मार, होईल का काही. म्हणे तू फक्त 1 क्वार्टर घे, भिंत आपोआप हलायला लागते. काय पॉवर आहे त्याची बघा. पॉवरफुल काय, दूध आहे का ते, नाही. तर आपल्याला सत्संग का करायचा आहे, कारण सत्संगात ती आपल्याला शक्ती प्राप्त होणार आहे. आपल्याला जे काही अपेक्षित आहे, जे काही आपल्याला करायचं आहे, जे काही प्राप्त करायचं आहे ते सत्संग आपल्याला प्राप्त करून देऊ शकतो. दुसरी एक स्टोरी, आणि त्याच्यानंतर आपल्यासाठी आता सुंदर एक ड्रामा आहे. रेडी आहे सगळे ड्रामाला, ओके. तर आपण सत्संगात इकडे आता जसं आपण, तुम्ही कुठल्याही सत्संगात जा, सत्संगाची विशेषता कलियुगात काय, कथा नाही, कथा तर आहेच. कलियुगासाठी काय सांगितलंय सत्संगात, हरिनाम. बरोबर, हरिनाम घेतलंच गेलं पाहिजे, कारण तो कलियुगाचं यज्ञ म्हटलं गेलं त्याला. कलियुगात जर भगवंताला प्राप्त करायचं असेल, तुमच्याकडे यज्ञ साधन आहेत का, तुमच्याकडे यज्ञाला साधन नाही. जर तुम्ही यज्ञ करायला घेतलं, तुमच्याकडे गावठी गाईचं तूप आहे का, त्याला गावठी गाईचंच लागतं. जर्सी गाईचं चालत का नाही चालत, कारण जर्सी गाईमध्ये डुकराचे जीन्स आहेत. घ्यायचा अजून, चहा तशी भारी लागते, सुर के पिऊ. त्याच्यात कारण का, डुकराला एका वेळेला किती पिल्लं होतात, 6 पिल्लं 7 पिल्लं, मग त्याला लागतं दूध, जास्त लागतं ना. मग त्यांनी काय केलं, ते जीन काढलं आणि गाईच्या ह्याच्यात टाकलं, जेणेकरून गाय जास्त दूध देईल. म्हणून बघा, जर्सी गाय एका वेळेला किती लिटर दूध देते, किती लिटर, शेतकरी मंडळी किती लिटर देते, 30 लिटर 40 लिटर. कशामुळे देते, अरे ते जीन्स टाकले त्याच्यात डुकराचे. उद्यापासून घे ना, मग कुठलं घ्यायचं, गावठी गाईचंच दूध घ्यायचं, कारण तेच दूध आहे. नाही तर मग तुम्हाला डुक्कर आवडायला लागेल काही. कारण त्याच्यात तेच आहे. एक सायन्स इतकं पुढे चाललं आपलं, ठीक आहे. तर आपल्याला यज्ञ पद्धतीसाठी बेस्ट काय आहे, आपल्याला यज्ञ पद्धतीसाठी सगळ्यात उत्तम म्हणजे हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आपल्याला हरिनाम सगळ्यात सोपी पद्धत आहे. तुकाराम महाराज काय म्हणतात, नाम घेता उठा उठी. पुढे काय, पुढे काय,
होय संसाराची तुटी. काही करायचं नाही. किचन मध्ये आहात हरिनाम घ्या, ऑफिस मध्ये आहात हरिनाम घ्या, मुलांना सांभाळतायत हरिनाम घ्या, कुठेही जातायत हरिनाम घ्या. उठा उठी उठता बसता हरीचं नाव घ्या, विठ्ठलाचं नाव घ्या, रामाचं नाव घ्या, विष्णूचं नाव घ्या, पण नाव घ्या. तुम्ही एकमेकाचं नाव घेता घरी. सगळ्यात पहिलं नाव कधी घेतलं होतं सांगा? लग्नाच्या मांडा. उखाना उखाना घ्या, हा ताई घ्या, बाबा दादा घ्या. पहिले किती चेहरे खुलले सगळे. एक उखाना ऐकायचं तुम्हाला? हो. किती लोकांना उखाना ऐकायचा? उखाना उखाना ऐकायचा? हो, घेऊ. खूप आधी ऐकला होता आणि एकदा मी सप्त्यात हा उखाणा गायला. आम्ही नेहमी शरण्यात होतो, तो उखाणा गायला. मग त्यात एक माताजी आल्या होत्या सप्त्याला. मग दुसऱ्या वर्षी त्या परत आल्या आणि सप्ताह झाल्यानंतर त्या मला म्हटल्या, प्रभूजी सप्त्यामध्ये एक गोष्ट मिसिंग आहे म्हणे. म्हटलं काय? म्हणे उखाणा राहिला. म्हटलं सप्ताह तुम्ही उखाणा ऐकायला आले का? तर उखाणा ऐकायचा? हो हो हो, किती उत्सुकता. मॅडम रेकॉर्डिंग करता. महाराज उखाणा गायका. तर त्या एका माऊलीला सांगितलं होतं की घ्या उखाणा घ्या. तर तिचा नवरा समोरच असतो, मग ती नाव घेते. सोन्याच्या बॅगेला प्लास्टिकचं बक्कल, सोन्याच्या बागेला प्लास्टिकचं बक्कल, साहेबराव हँडसम पण डोक्यावर टक्कल. वा वा, हे पा. तर कलियुगामध्ये दुसरी तिसरी कसलीच महिमा नाहीये. कलियुगामध्ये एकाच गोष्टीची महिमा आहे, ती म्हणजे हरिनाम. आपल्याला प्रत्येक अवस्थेत हरिनाम घेतलं गेलं पाहिजे. मी हरिनामावर तुम्हाला एक स्टोरी सांगतो. रेडी आहे सगळे? तर एकदा ही मी वृंदावनात एका साधूंकडनं ऐकली होती स्टोरी. खूप छान स्टोरी. तर ते सांगत होते की त्या गावात एक कोणी सद्गृहस्थ होते आणि त्यांचा व्यवसाय खूप छान, फॅमिली छान, सगळं त्यांचं व्यवस्थित होतं. पण त्यांचा एक भाऊ होता लहान, आणि त्या लहान भावाला अध्यात्मात काहीच इंटरेस्ट नाही, काही म्हणजे काहीच नाही. तो इतका शिवीगाळ करायचा, दारू पिणार, व्यसन करणार, सगळ्या गोष्टी त्याच्या एकदम चुकीचं वळण त्याला. आणि तो साधू संतांचा कधीच आदर करायचा नाही. मोठा भाऊ नेहमी साधू संतांना बोलवणार, पण हा साधू संत आले की नुसती शिवीगाळ नुसती शिवीगाळ. तर एकदा त्यांच्याकडे खूप मोठी साधूंची मंडळी येते. मग तो मोठा भाऊ म्हणतो, काहीतरी करा म्हणे, माझ्या भावाला काहीतरी पुण्य लाभेल असं काहीतरी तुम्ही सांगा. ते म्हणे काय झालं म्हणे, तो साधू संत आले, चांगली लोक आले की नुसत्या शिव्या देतो, वाईट व्यसन, वाईट वळण, त्याच्यात काहीच चांगलं नाही म्हणे. ते ऐकत असतात तेवढ्यात तो लहान भाऊ येतो आणि जसं तो साधू संतांना बघतो त्याला इतका राग येतो, इतका राग येतो, तो उभे उभे शिव्या देतो सगळ्या साधूंना. तुम्ही काही कामाचे नाही, तुम्ही सगळे फ्रॉड लोक आहेत, तुम्ही सगळे हे, तुम्ही सगळे ते, जे मनात येईल तो बोलतो आणि निघून जातो वरती. त्याच्या वरती रूम असते, मग त्याची रूम वरती असते. मग त्याचा भाऊ लगेच पाय पडतो साधूच्या, म्हणे वाईट बांधून घेऊ नका, तो असाच आहे, पण तुम्ही काहीतरी उपाय करा म्हणे. मग तिथे 2 साधू असतात, एकदम पैलवान असतात. त्यामुळे काही काळजी करू, आम्ही त्याचा आज बंदोबस्त करणार. मग ते 2 जातात पैलवान वरती जातात आणि दार वाजवतात. त्याने दार लावलेलं असतं, पिलेलं आहे, दार वाजवतात. आणि त्याने कधी स्वप्नातही विचार केला नाही की वरती साधू येतील. आणि तो दार उघडून बघतो तर हे 2 धिप्पाड साधू तिथे. आणि जसा तो दार उघडतो, एक साधू त्याला जोरात बुक्का मारतो छातीवर. हा डायरेक्ट आडवा. तो पडला की दुसरा त्याच्या छातीवर बसतो. छातीवर बसून तो त्याला म्हणतो, घे रामाचं नाव घे. तो म्हणतो मी नाही घेणार. त्याला एक घे रामाचं नाव घेणार नाही, दुसरा तिसरा. मग त्याला एवढं ते सुचवतं, तो म्हणतो राम. वा झालं का, चला. त्याला वाटतं अरे काय माणसे, काय मारून मारून देवाचं नाव घ्या. मग तो भाऊ खाली थांबलेला असतो. तो म्हणतो काय केलं, काय झालं का? म्हणे काम झालं फत्ते. म्हणे काय झालं? म्हणे तो राम बोलला. म्हणे एका रामाने काय होईल? तो म्हणे झालं काम.
आणि कालांतराने काय होतं, थोड्याच दिवसाने हा त्याचा जो भाऊ आहे ॲक्सिडेंटमध्ये त्याचा मृत्यू होतो. आता आपल्याला माहिती आहे मृत्यू झाल्यावर कोण घ्यायला येतं? म्युन्सिपाल्टी, यमराज म्युन्सिपल कॉर्पोरेशन, त्यांची घंटा गाडी येते. आली आली ते असं काय मेसेज करून येत नाही, आली आली बिली काय नाही, तिथे डायरेक्ट घरी येतात. मग ते येतात आणि याला घेऊन जातात. आता याला इतक्या वेदना, इतक्या त्याला त्रास होतो. बऱ्याच लोकांना विश्वास नाही की यमराज वगैरे काही प्रकार असतात का. मी त्याची पण एक स्टोरी सांगेल तुम्हाला. एक शंकर संप्रदायातले खूप मोठे संन्यासी झाले, त्यांची स्टोरी. तर ते त्याला घेऊन जातात. घेऊन गेल्यावर मग तुम्हाला माहिती तिथे एकदम कम्प्युटरवर एक माणूस सगळा डेटा फीड असतो. तुमचं सगळं रेकॉर्डिंग तुम्हाला 30 सेकंदात दाखवतात, लाईव्ह रेकॉर्डिंग. तुम्ही काय नाही म्हणणार, तुम्ही केलं 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 की तुम्हाला होच म्हणायचं. मग त्याला विचारतं सगळं तुझं आहे का? तो म्हणतो हो म्हणे. मग त्याचा लगेच फायनल रिझल्ट काढतात. म्हणे याचं सगळं आयुष्य खराब आहे, याचं काहीच होऊ शकत नाही, याला टाकावं नाही नरकात. पण चित्रगुप्त म्हणतो साहेब एकच चांगलं आहे म्हणे. म्हणे काय चांगलं आहे? म्हणे साहेब एक राम नाव. एक राम नाव? मग ते म्हणतं थांबा, हॉल्ट. मग ते यमराज कॅल्क्युलेट करतात की एक राम नाव घेतल्यावर काय मिळतं भाऊ एखाद्या व्यक्तीला. तर जसं ते टाकतात एक राम नाव घेतल्यावर त्यांचं कॉम्प्युटर हँग. तो म्हणे नाही नाही हे आपल्या आटोक्यातलं नाही म्हणे, हे आपल्याला ना ब्रह्माजींकडे घेऊन जावं लागेल, ही केस वेगळी केस आहे म्हणे. मग ते त्याला म्हणतात चल रे म्हणे. तर त्याला लक्ष येतं की आपली केस फारच भारी आहे. तो पायी पायी नाही येणार, गाडी करून घेऊन जा. तो यमराज अरे याला नेलं नाही त्याचा हिशोब कसा करायचा. त्याच्यासाठी 4 लोक बोलवतात, पालखी बसवा म्हणे आला चला. मग त्याला वाजत गाजत सगळे यमराजाकडे, आपलं ब्रह्माजींकडे. मग ब्रह्माजी बघतात पहिल्यांदा की अरे यमराज वाजत गाजत घेऊन येतो, असा कोण आहे म्हणे हा. तर ते गेटवर उभे राहतात बघायला की कोण आलं नेमकं. तर बघतात हा एकदम डफर घ्यायची केस. मग ते म्हणतात थांबवर यायला बाहेर. मग ते जातात आत. म्हणे काय झालं, कशाला आणलं म्हणे याला. म्हणे याचं अख्खं आयुष्य घाण आहे, याचं एकच चांगलं आहे म्हणे. म्हणे काय? म्हणे याने एक राम नाव घेतलं. ते म्हणतो एक? म्हणे कॅल्क्युलेट करा काय याला द्यायचं काय, याला कुठे पाठवायचं. मग ते पण त्यांच्या कम्प्युटरमध्ये टाकतात, त्यांचं पण हँग. ते म्हणते नाही यार आपल्या आटोक्यातलं नाही म्हणे, काहीतरी वेगळं आहे, याला आपल्याला ना महादेवाकडे न्यावं लागेल. हा ऐकतोय बाहेरून महादेवाकडे न्यायचं. मग तो चल रे म्हणे. नाही नाही आता या गाडीत नाही, दुसरी गाडी करा. पहिले रिक्षा होती, आता रिक्षात नाही येत, मोटर गाडी आणा. मोटर गाडीत त्याला. मग आता पुढे यमराज, त्याच्या पुढे ब्रह्माजी आणि याची पालखी. कुठे चालले? महादेव कुठे राहतात? कैलास. वाजत गाजत चालले. महादेव बघतात की अरे काय म्हणे टोळी कसली आली. मग ते त्याला थांबत आहे, बाहेर थांबून येतो. मग हे दोघं आत जातात. कोण कोण जातं? यमराज आणि ब्रह्माजी. मग ते महादेव विचारतात काय केस आहे म्हणे. म्हणे एकदम अवघड केस, काहीच कळत नाही, आमचे कम्प्युटर हँग होत आहे म्हणे. म्हणे झालं काय? म्हणे हा व्यक्ती याचे सगळं आयुष्य पापमय, एकच चांगलं आहे म्हणे. काय? म्हणे राम नाव. तो म्हणतो राम नाव? म्हणे तुमच्याकडे आहे का? नाही म्हणे मी सगळ्यात मोठा राम नावाचा जापक आहे. महादेव, कारण तो श्लोक सगळ्यांना माहिती आहे, राम राम रामेती. महादेवाने सांगितलं पार्वतीला. पार्वती जेव्हा विचारते की तुम्ही कोणाच्या नावाचा जप करता, तर महादेव म्हणतात मी रामाच्या नावाचा जप करतो. ते म्हणतात मी सगळ्यात मोठा जापक आहे म्हणे राम नावाचा, मला आजपर्यंत राम नावाची महिमा कळली नाही म्हणे. अरे म्हणे याचा निकाल तर लावावा लागेल ना, तुम्हाला कळलं नाही तर एक भाग, पण निकाल काय लावायचा? तो म्हणे आपण असं करू, ज्याचं नाव आहे त्याच्याकडे जाऊ. मग आता ही ज्याचं नाव आहे ते तर वैकुंठात राहतात. ते म्हणे काही हरकत नाही. त्याला म्हणतात चल रे. म्हणे नाही 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 मोठी गाडी आण. आता याच्यासाठी वैकुंठ विमान, याला डायरेक्ट साकेत धामात रामाकडे. तर राम बघतोय की वाजत गाजत सगळे आले. म्हणजे काय प्रकार काय, वैकुंठात असं कधी झालं नाही. मग राम आणि सीता दोघे बाहेर येतात आणि हनुमंत बाहेर येतात. मग ते बघतात की हा वेगळाच व्यक्ती आहे म्हणे, हे असं कसं काय आले म्हणे सगळे सेक्रेटरी वगैरे. महादेव पण आले. मग महादेवाला आत बोलवतो. म्हणे काय केस झाली? म्हणे हा व्यक्ती इतका पापी आहे, इतका पापी आहे की फार, एकदा रामाचं नाव घेतलं असेल त्याला यमराज, ब्रह्माजी आणि महादेव स्वतः घेऊन येतात आणि वैकुंठात सोडून निघून जातात, तुम्ही जा. तर त्याला सांगतात की त्याला इथेच ठेवा आणि तुम्ही जा, आता हा वैकुंठवासी झालेला आहे, याचं भौतिक जगात काही काम.
विचार करा, एक राम नाव इतकं शक्तिशाली आहे की इथून तुम्हाला सरळ भगवंताकडे नेऊ शकतं. पण आपण किती कंटाळा करतो, सत्संगाला किती कंटाळा आपल्याला. इथेच जर आपण रॉक अँड रोल लावलं असतं किंवा झिंगाटचं गाणं लावलं असतं, झिंग झिंग झिंगाट झिंगाट, सगळे कसे लगेच घुमायला लागले असते अंगात आल्यासारखे. पण तेच जर आपण सत्संगाला बोलवा, त्याच्यासाठी तिथे बॅनर लावा, त्याच्यासाठी तिथे कुपन छापा, त्याच्यासाठी प्रसाद करा, किती करावं लागतं. कलियुगात सत्संग इतका सोपा आहे, इतका सोपा आहे. पण सगळ्यात मेजर ड्रॉबॅक कलियुगाच्या लोकांचा म्हणजे आळस. जर तुम्ही आळस सोडला तर आपल्याला या आयुष्यात सगळं प्राप्त करता येऊ शकतं. फक्त आळस, काही करू नका, जे चाललंय ते चालू ठेवा. फक्त नावाला, भगवंताच्या नावाला तुमच्या जीवनात स्थान द्या. बाकी सगळं भगवंत करायला तयार आहेत. म्हणून आपल्याकडे हरिनामाला का महत्व दिलं जातं इस्कॉन संस्थेत किंवा वारकरी संस्थेमध्ये? कारण हरिनामच सगळ्या शास्त्रांचा सार आहे. हरिनामाच्या पुढे कलियुगात काही नाही भगवंताकडे देण्यासारखं. म्हणून आज नवीन वर्षात जर तुम्हाला काही आपल्या जीवनात ॲड करायचं असेल तर ते हरिनाम करा. एक माळापासून सुरू करा. तुम्हाला वाटलं तर रामकृष्ण हरी करा, तुम्हाला वाटलं तर हरे कृष्ण महामंत्र. हरे कृष्ण महामंत्र लोक म्हणतात इस्कॉनचा मंत्र आहे. इस्कॉनचा मंत्र नसतो, कुठल्याही संस्थेचा मंत्र नसतो. मंत्र म्हणजे तो शास्त्रातनच यायला पाहिजे. नाही तर उद्या मी पण माझा काढेल, ओम सुकुमाराय स्वाहा, हे फक्त 5,000 द्या आणि हा मंत्र जप करा, तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील, तुमचे सगळे दुःख कमी होतील. त्याला चपलेने मारा पहिला. असं कसं कमी होईल? कसा होईल ते सांगा. कुठलाही मंत्र नाही चालत, त्याला वेदोक्तच मंत्र लागतो, शास्त्रोक्तच मंत्र लागतो. तुम्ही कुठलाही मंत्र नाही गाऊ शकत. हा जो मंत्र आपण इथे गातो, हे जे कीर्तन करत होते प्रभूजी लोक, हा कली संतरण उपनिषदातला मंत्र आहे. कुठलं उपनिषद? जोरात बोला, कुठलं उपनिषद? कली संतरण उपनिषद. कलियुगासाठी 16 अक्षरी मंत्र आहे. मग तुम्ही म्हणणार हे रामकृष्ण हरी वारकरी गातात, तो पण आहे. रामेती कृष्णेती हरेती पुराणांमध्ये उक्ती येते. ज्या मंत्रामध्ये राम कृष्ण हरी किंवा हरे, तो मंत्र तुम्ही गाऊ शकतात कलियुगात. मग तुम्ही रामकृष्ण हरीच्या 16 माळा किंवा तुम्हाला जितक्या माळा करायच्या ते करा, किंवा हरे कृष्ण महामंत्राच्या करा. पण नामाला